अधिक मास महात्म्य अध्याय 12वा. या 12व्या अध्यायाचं सार मी आता सांगत आहे. नंतर ओविवद्ध अध्याय वाचायचा आहे. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने श्रीहरीला विचारले, अधिक मासात दीपदानाचे महत्त्व काय असते ते मला सांगा. देवाजवळ स्वतः दीप लावल्याचे किंवा तेथे लावलेल्या दीपाचे रक्षण केल्याचे काय फळ मिळते? पूर्वी असे व्रत कोणी केले होते? दिवा कसला असावा, वात कसली असावी, त्याचे रक्षण किती दिवस करावे? त्यावर श्रीहरी म्हणाला, दीप लावण्याचे किंवा दान देण्याचे महत्त्व फार आहे. त्याने सर्व पापांपासून माणसाची सुटका होते. स्वर्गात बहुत काल वस्ती होते. पुरुषोत्तम मासभर म्हणजे अधिक महिन्याभर रोज सकाळची आन्हिके व स्नानादी करावे. अनेक प्रकारच्या स्नानाची विविध फले त्याने लक्ष्मीला सांगितली. स्नाने करताना पुरुषोत्तम देवाची प्रार्थना कशी करावी ते सांगितले. स्नानोत्तर संध्या करणे, गंधपुष्पादिकांनी पुरुषोत्तमाची पूजा करावी, देवापुढे दिवा लावावा असे सांगून त्याचाही विधी सांगितला. सर्व महिनाभर दीप लावावा व रोज पुरुषोत्तमाची पूजा करावी, त्यामुळे महान पुण्य मिळते. सरस्वती नदीच्या तीरी सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याने अधिक मासात देवापुढे प्रदीप्त दिवा लावून ठेवला होता. रात्री त्या ठिकाणी उंदीर पकडण्यासाठी एक मांजर येत असे. सुशर्मा जागरणार्थ रात्री बसला असता दिव्यावर काजळी धरली. तेवढ्यात मांजराने येऊन तेथे उंदरावर उडी मारली. त्याच्या धक्क्याने दिवा थरथरला. मंदावलेली ज्योती पुन्हा तेवू लागली. सकाळी ते मांजर मरण पावले, पण त्याच्या त्या ज्योती तेजस्वी करण्याच्या सहज कर्माने ते वैकुंठाला गेले. सुशर्मा ऐहिक सुख समृद्धी भोगून अंती मोक्ष पावला. अशी कथा सांगून विष्णू लक्ष्मीला म्हणाला, पुरुषोत्तम मासात देवापुढे दिवा तेवत ठेवल्याने कित्येक लोकांना भोग व मोक्ष सुख मिळाले आहे. या एकाच साधनाने मनुष्य भवसागरातून मुक्त होतो, असे याचे महात्म्य आहे. आता यापुढे ओविबद्ध अध्याय आपण वाचूयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. इंदिरा म्हणे, हो भगवंता, देवदेवा कैवल्यनाथा, अधिक मासी दीपदान करिता कोणते फल प्राप्त होय? आणि अधिक मासी देवाजवळ दीप लाविला असता सोज्वळ, किंवा परे लावल्याचे केवळ रक्षण केले असता पै कोणती फले प्राप्त होती? आणि पूर्वी कोणी केले जगती? हे मज लोकहितार्थ निश्चिती सांगोनी आरती पूर्वीजे. आरती म्हणजे आवड, इच्छा. आणि कोणत्या दुःखे, कोणत्या द्रव्ये करावा दीपक? वर्तिसी तंतू असावे कितीक? आणि रक्षावा किती दिनावधिक? ते मज सकळीक सांग पा. ऐशी इंदिरेची ऐकोनी वाणी, श्रीहरी म्हणे, हे सद्गुण खाणी, जेणे सकळ पातका लागुनी नाश तक्षणी होतसे. मातृपितृ हत्यारी गोघ्न ब्रह्मा गुरु तल्पग कृतघ्न सर्वघाती कूटसाक्षी स्त्रीघ्न इत्यादी महापातकी जे. तेही मुक्त होऊनी जेणे निर्जर लोकी करीती ठाणे, शुद्धात्मे ते यदाचरणे शाश्वत मुक्ती ते पावती. आणि तयांच्या शतकुलांचा उद्धार होय पैसाचा. ऐसा ज्या परमविशुद्ध कर्माचा महिमा असे अत्यंत अनुपम. ते अधिक मासीचे दीपदान कर्म यद्यपि असे गोप्य परम, तथापि तू मत प्राणप्रिया उत्तम म्हणून तुझं ते सांगतो. शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्या होय जो पूर्ण, तो वर्ण होता रवी संक्रमण मलमास तो होतसे. तेव्हा शुक्ल प्रतिपदादिनी उषक्काली आनंदे उठोनी यथोक्त शौचविधी सारुनी मुखमार्जन करावे. मग संगमी किंवा नदीत किंवा निर्झरी यथाविधी करावे स्नान. मग संगमी किंवा नदीत किंवा निर्झरी
रुधांतकी तडागी वापित वा कुपात, म्हणजे असं आहे झऱ्याच्या ठिकाणी, डोहात, तलावात, अशा पद्धतीचे ते शब्द आहेत. वापित, कुपात. वापी म्हणजे विहीर, वापित वा कुपात किंवा गृहांत म्हणजे घरीसुद्धा गार पाण्याने स्नान केलं तरी चालतं. गृहातची शीतोदके अथवा उष्णोदके करून यथाविधी करावे स्नान. जैसे जयाचे शक्तिमान तैसेची तेणे आचरावे. उष्णोदके स्नान करता स्नानफळ संपूर्ण ये हाता. शीतोदकाच्या स्नाने तत्वता द्विगुण फल प्राप्त होय. गार पाण्याने आंघोळ केल्यानंतर दुप्पट फळ आहे. कूपस्थाने चतुर्गुण, विहिरीमध्ये 4 पटीनं फळ मिळते. कूप, वापी, विहीर. वापी स्नाने अष्टगुण जाणं. तलावात तडाग स्नानाचे महिमान. तडाग म्हणजे तलाव. दशगुणित असे पै. तडाग स्नानाच्या दशगुणित हृदस्नानाचे फळ निश्चित. हृदाहुनी दशगुणे ख्यात निर्जर स्नान जाणीजे. त्याहुनी दशगुणे अधिक नदी स्नानाचे पुण्य देख. तदृश गुणे पुण्य फलदायक महानदी स्नान असे. त्याहुनीही शतगुणे आगळे महानदी संगम स्नान कथिले. त्यातूनी कोठेही भले स्नान कीजे विधियुक्त. शुक्ल तिल आणि आमलक चूर्ण, आवळ्याचं चूर्ण, तिळाचं चूर्ण, गोमूत्रासह वर्तमान सर्वांगासी प्रथम लावून मग स्नान करावे. तै देवदेवेत्यादी मंत्र म्हणून प्रार्थावा निरदगात्र. श्रोते जन हो तन्मंत्रार्थ पवित्र सांगतो. श्रोत्र द्या येथे. अगा देवदेवा ऋषिकेशी तू सुरासुरी नमिला असशी. पापक्षयार्थ मी ह्या मासी स्नानार्थ सज्ज जाहलो असे. म्हणून तू ते करतो नमन. तरी पुरुषोत्तमा कृपा करुण. ह्या मम कृत्यासी न होय विघ्न ऐसे करीबा दयाळा. मग भगवत प्रार्थना करोनी सप्रेम विशुद्ध अंतःकरणी पुष्करादी स्नान नाना तीर्थे स्मरोनी. मग काय कीजे पा. गंगा नंदिनी नलिनी भागीरथी विष्णुपादाब्ज संभुता सीता मालती मलापहा त्रिपथगामिनी हेमवती जान्हवी आणि त्रिदशेश्वरी ही 12 नामावळी म्हणून यथाविधी सारावे स्नान. नद्यांची नावं घेऊन स्नान करायचं आहे. मग करुणी आचमन करायचे. वस्त्रे परिधान करावी. अहो मतप्रिये क्षीराब्दी बाळे, पूर्वी जे असेल पाप केले ते अधिक मास येता क्षणी सगळे कापू लागते थरथरा. अधिक मासा माझी एक वेळ विधियुक्त जरी स्नान घडेल तरी सप्तजन्मीचे पाप सकळ जाचे तत्काळ वितळुनी. पूर्वदिन स्नाने आपोआप दशजन्मार्जित नासे पाप. शतजन्मींच्या पापांचा लोप मासार्ध स्नाने होतसे. आणि संपूर्ण मासी सतत स्नान करता विधियुक्त सहस्त्रजन्मींची पापे समस्त समूळ नासती निश्चय. तो वरी स्तमाची दाटणी जो न उगवे वासरमणी. तो वरीच मद कीजे वारणी. जोवरी सिंहना देखिला सिंधू गरजे तोवरीच पाही. तो कलशोद्भव देखिला नाही. तोवरी भूतांची परमघाई. जो मंत्रवादीन देखिला तोवरी सर्प फोपावे क्रूर. जवन आला विनता कुमार तोवरीच पाप संभार. अधिक मास स्नान नाही जो. स्नान करीती जेन मलमासी. दरिद्रा दुःखे न सोडती त्यासी. म्हणून कांते सर्व भावेसी अवश्य स्नान कीजिये. सर्व पापमळांचा अपकर्ष हा मास करीतो निःशेष. म्हणून वेदज्ञ ऋषीश मलमास ऐसे बोलती. मलनाम असे पातकासी. पुरुषोत्तम पूजक त्या मलासी. स्नान दान दीपकादी कर्मेसी भस्मसात क्षणेसी करितात. माघादी पुण्यमास जे धन्य त्याहुनी हा अधिक मान्य. येथे करिता स्नान दानादी पुण्य अक्षय होत
मत्प्रसादे अनंत फळांची इच्छा ज्यांची तई पुण्य करावे ह्या मासी कमले येथीचे पुण्यफळ तुझसी काय फार काय सांगू पा केवळ धनाची इच्छा धरून येथे करीतील किंचित पुण्य तरी तू साक्षात लक्ष्मीही तक्षण तया लागून मिळशील ऐसा हा मास पुरुषोत्तम म्हणून सांडोनी तर काम येथे सकाळी स्नानादी कर्म यथाविधी कीजे दैवे अधिक मास लाभला असून त्यात न करिता काही पुण्य प्रपंचीच होत जे निमग्न तई कैसे केले की पुण्यक्षेत्र सरसावावे तेथे कनक बीज पेरावे की कनकाचे ताट घडावे त्यात वाढावे तृणबीज की अमृत कुंभ दैवे मिळावा तो नेऊन उकिरडा ओतावा की चिंतामणी फोडून आघवा अभावे घालावा पायरी की सुरभी येता घरी ताडुनी घालावी बाहेरी की कल्पद्रुम उदेता द्वारी बळे तोडून टाकावा की रंभा तोडणी महामूर्खे अर्की वाढवाव्या कौतुके की ओसंडुनी सतेज मौतिके सिकता हरळ भरावे की दौडुनिया बोलका शुक प्रीती पाळावा जैसा काक तैसेच तई ते प्रापंचिक कृत्य केले जाणीजे असो हो श्रोते पूर्वकथानका लोकन्याये ऐका स्नान झालियावरी देखा वस्त्रे परिधान करावी मग संध्यादी पूर्वान्निक कर्मे सारुनिया यथानेम मत्स्यादी नामी पुरुषोत्तम गंधादिकेसी अर्चिजे मग सुवेदिकेवरी सुप्रभ एक ठेविजे अव्रण कुंभे आणि तदग्रभागी दीपस्तंभ ताम्रमय एक ठेवावा त्या माझी पंचागुल प्रमाण सप्ततंतूची वात घालून घृते आणि तैले करून दीप प्रज्वलन करावे यथाविधी स्थापनपूर्वक पूजून या तो दीपक कुंभाचेही तैसेची सकाळीक स्थापन पूजन करावे मग जोडून या उभय हस्तांसी की जे यथोक्त संकल्पासी दीप सकळ तमनाशी आणि सुकांतीसी देतसे या लागी हे दीप प्रदान करीतो मी भक्तिभावे करून याने श्री पुरुषोत्तम भगवान संतुष्ट राहो सर्वदा अज्ञानांधकारे व्याप्त माया कल्लोळी समायुक्त नाना पापानी पुरीत ऐसा हा घोर संसार जो या माझी ज्ञान मोक्षदाता दीप असे पै सर्वथा म्हणून हे श्री भगवंता तुझ म्या हा अर्पिलासे तरी म्या दिदल्या ह्या दीपोत्तमा घेई तू श्री पुरुषोत्तमा आणि प्रसाद सुमुख होनी आम्हा वांछितार्थ प्रद होई ऐसी प्रार्थना करुणी मग नाना मंगल संयुक्त चांग स्वानंद चित्ते यथोक्त सांग कुंभपूजन करावे एवं संपूर्ण मासपर्यंत अखंड दीप स्थापिजे प्रदीप्त आणि नित्यपूजा विधी यथोक्त भक्तिभावे आचरावा यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्त्या कीजे दक्षिणा प्रदान आणि मासांती रात्रो जागरण प्रीतीपूर्वक करावे इंदिरे ऐशा विधीने नर दीप करीती अधिक मास भीतर ते पुनरावृत्ती रहित सुंदर परमस्थान पावती गो भू हिरण्यादी दानांनी जे फळ प्राप्त मानवा लागुनी ते अधिक मासी दीपदानाचे लाभते जाण निसंशय दीपदात्यासी लाभे सुकांती दीपदासी मिळे धनसंपत्ती दीपदासी होय ज्ञानप्राप्ती अंती मोक्षही त्या होय दीपदाता सौभाग्य पावत दीपद होय सुविद्यावंत आयुरारोग्य समृद्धी बहुत निश्चय लाभती दीपदासी अधिक मासीच्या दीपद नरा सुलक्षणयुक्त मिळे दारा पुत्र पौत्रादी संतती सुंदरा अक्षय हो निश्चये जरी दीपदाता असेल ब्राह्मण तरी तया होय ब्रह्मज्ञान
क्षत्रियासी राज्य सुसंपन्न, वैश्यासी धन पशु अक्षय, क्षुद्रासी सर्व सुख लाभत, कुमारी सुंदर भरता पावत, सधवासी सौभाग्य अखंडित, जन्मजन्मी लाभते, आदि व्याधादी दुःखे सकळ, दीपदाने लोपती समूळ, त्रैलोक्यभरी अति निर्मळ कीर्ती विपुल पसरते. भीतजनांची जाते भीती, बंधनांतुनी बद्ध सुटती, ब्रह्महत्यादी पापे निश्चिती, समूळ लोपती एकसरे, अधिक मासा माझी जाणे, दीप लाविला यथाविधीने, कृच्छ चांद्रायणादी तेणे केली जाण निसंशय, ऐसा अधिक मासी च्या दीपाचा उत्तम महिमा असे साचा, म्हणून प्रिये सांगतो सुवाचा, दीपदान येथे कीजिये, येथीच्या ज्वलित दीपा पाहुनी, जे प्रवर्तती दीपस्तवनी, तेही सुरालभ्य स्थाना लागुनी, पावती जाण साचार, आणि जे का अधिक मासा ठाई दीप प्रज्वलनाचे विषयी, नाना गोष्टी सांगुनी पाही, दुसऱ्यासी प्रेरणा करितात, ते सर्व पाप विनिर्मुक्त होऊन, निश्चये पावती वैकुंठ भुवन, त्याविषयी कमले पुरातन एक इतिहास सांगतो. ऐसे बोलुनी नारायण सांगू लागले कथा पावन, पूर्वी सरस्वती तीरी ब्राह्मण सुशर्माभिधान वसतसे, तो माझा एकांतिक भक्त, भिक्षाचारे कुटुंब पोषित, यथाविधी श्री विष्णुप्रत पूजुनी स्थापित दीपासी, ऐसा तयाचा नेम चालिला, तो अधिक मास प्राप्त झाला तेव्हा तयाने पुरुषोत्तमाला पूजुनी स्थापिला दीप तेथे, आणि रात्रो हरिसी हृदयी चिंतुनी सदनी राही स्थिर राही, तई नित्य निशी समयी मार्जार्याई मुषकार्थ, ऐसा नित्यक्रम चालला, तो एकादशी दिवस आला, सुशर्मा विप्र पुरुषोत्तमाला पूजिता झाला यथाविधी, आणि नाम संकीर्तन करीत रात्रो बसला जागरार्थ, तो मध्यरात्री मुषकार्थ मार्जार घरात पातला, वरती वरुती काजळी वाढली, तेणे दीपकांती मंदावली, इतक्या माझी दीपाजवळी मुषकावली आली असे, तिये वरुती त्या मार्जारे उडी घातली महानिकरे, तई तयाच्या पादक प्रकारे दीपस्तंभ थरारला, काजळी सर्व गेली झडून, दीप झाला प्रकाशमान, प्रभाती काही कारणे करुण, मार्जार मरण पावला, तरी तत्पाद प्रहारे करुण, जे घडले दीप संवर्धन, तेणे पुण्य तो विमानित क्षण, बैसुनी वैकुंठी पावला, आणि तो सुशर्मा नामा द्विज भिक्षावृत्ती असोनी सहज, दीप प्रभाव तेजपुंज समृद्धीमान जाहला, पुत्र पौत्र धान्य विपुळ, शरीरारोग्य ऐश्वर अचळ, आणि पृथ्वीवर यश निर्मळ विस्तारले तयाचे, असो ऐसा तो सुशर्मा ब्राह्मण, इहलोकी झाला सुख संपन्न अंती दीप प्रभावे करुण मोक्ष सदन पावला, ऐसेच प्रिय इतरही लोक उद्धरूनिया गेले अनेक, अधिक मासीच्या दीपाचे कौतुक सांगू किती तुझ लागी, पुरुषोत्तम मासी यथाविधी दीप लाविता देवा सन्निधी, अंती दुस्तर भवांबुधी तराया न लागे आयास, अधिक मासीच्या दीपासमान अनेक नाही काही पावन, ऐसे साक्षात रमारमण रमेसी कथिता जाहला, इति श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पद्माधार, सज्जन श्रोते ऐकोत चतुर, द्वादशोऽध्याय गोडहा, इति द्वादशोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री लक्ष्मी माता की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ऐं श्री महालक्ष्मी देव्यै नमः.